दिनेश आणि बाळाराम ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. Hello, hello. Thank you so much, Mohandada Bhoir. So well, next match आपण कानाई पाये वर्सेस पवनपुत्र वडपे या दोन संघामध्ये पाहतोय. रजनी क्रिकेटमध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. वडूनगर गावचे माजी सरपंच आणि ज्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सभापती होऊन गेल्या असे राजेश धाकल्या पाटील जयगावदे वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. त्यानंतर विक्रमस्मृती वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू हिम्मत चौगुले या ठिकाणी त्यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर व्यावसायिक कबड्डीपटू ज्यांनी वडूनगर गावच्या कबड्डीला एक उंची प्राप्त करून दिले असे जितेंद्र धुमाले, जितू ज्यांना म्हटलं जातं, असे जितेंद्र धुमाले या ठिकाणी उपस्थित झाले. या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. तसेच वडूनगर गावचे उद्योगपती विद्येश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विद्येश पाटील, आपलंही या क्रीडा नगरीमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. या सर्व मान्यवरांना विनंती करतोय या आपण या व्यासपीठावर आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. तसेच संकेश पाटील, संदेश पाटील, SS केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर, आपले या सायराज केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर, आपले या क्रीडा नगरीमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. दरम्यान प्रेक्षक जर आपण झेल घेता तर पिंट्या पाटील आणि कांतीलाल मुकादम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. एस व्हाईट बॉलचा इशारा. तर पूर्ण टुर्नामेंट संपेपर्यंत आज रात्र गाजवायची फक्त. क्या बात आहे. चायनीजची सोय होईल लहान मुलांची. चला मैदानाच्या बाहेर उभे राहा. विकास मुकादम आज खूप बिजी आहेत. इथे चेंडू हवेत आहे, शॉट चा येतोय क्षेत्ररक्षक आणि झेल घेऊन जाईल. पहिल्या विकेटचा पतन. मेहनत घेतली आहे विकास मुकादम. नक्कीच विकास सावलारा मुकादम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच कॅप या स्पर्धेमध्ये देण्यात आलेले. आणि खास करून दीपक मडवी यांनी सांगितलं होतं की माझी जेव्हा स्पर्धा असेल सर्व सोयींनी युक्त असेल. दिनांक 5 मार्च पासून अजून मोठी स्पर्धा याच क्रीडा नगरीमध्ये, याच्या म्हणजे बाजूला जी क्रीडा नगरी तिथे खेळवली जाणार आहे. आणि ती स्पर्धा या भिवंडी तालुक्यातील एक मोठी स्पर्धा असेल. अंजूर फाटा ते कामन ही जी हा जो परिसर आहे त्याच्यामध्ये नक्कीच मर्यादित असेल ती स्पर्धा. त्याचं विवरण नक्कीच केलं जाईल. गोलंदाज तयार. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं आहे. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 3 लागलेले. किरण गवळी ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच एक्सपर्ट स्कोररची भूमिका अदा करतायत. कांतीलाल मुकादम आणि पिंट्या पाटील यांनी खेळाडूंना नाही तर प्रेक्षकांना एक ऑफर दिलेली आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल घ्या आणि तुम्ही 200 रुपयांचं पारितोषिक कमवा. नाही, खेळाडू असत कोणी असत, सीमारेषेच्या बाहेर असू दे, कोणी का ना असो. आयोजक पण आले. विकास मुकादम तुम्ही पण या. खर्ची निघाली तर निघाली. विनोदाचा भाग सोडून देऊया. विक्रमस्मृती वडूनगर संघ चांगली कामगिरी करतो या सीझन मध्ये आणि त्यांच्याकडून जयगावदे वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र एक सुंदर झेल आणि खेळी संपुष्टात येते आणखी एका फलंदाजाची.
भरपूर जोशात आलेले आहेत. मला वाटते घरी जाऊन आले ते. कानाई पाये वर्सेस पवनपुत्री वडपे हा सामना आपण पाहतो. यानंतर जोशी इलेव्हन भादवड बी आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या दोन्ही संघाचे कॅप्टन प्रथमतः संपर्क साधा, त्यानंतर आपण टॉस करू. त्यानंतर जय बजरंग भिनार या संघानेही तयार राहायचे. आज नंदकिशोर खारबाव संघाने पहिल्या सामन्यात विजय संपादन केला. गंगामाता गुंदवली संघाविरुद्ध टाय सामना झाला होता. 55 धावा केल्या होत्या नंदकिशोर खारबाव संघाने आणि गंगामाता गुंदवली संघानेही 55 धावा केल्या होत्या, परंतु एका धावेने नंदकिशोर खारबाव संघ जिंकला होता. विलासमती राणाल आणि जय बजरंग कारिवली या दोन संघामध्ये जो सामना झाला होता 44 धावांचं लक्ष होतं आणि विलासमती राणाल संघाने अगदी शेवटच्या षटकापर्यंत ताणलेल्या या मॅच मध्ये जबरदस्त विजय संपादन केला होता. त्यानंतर सचिन स्पोर्ट पूर्णा आणि गावदी स्पोर्ट काटे हा सामना अगदी एकतर्फा झाला. खरं तर सचिन स्पोर्ट पूर्णा संघाच्या हनुमान उडी घेतली आणि अगदी लोळवून टाकलं गावदी स्पोर्ट काटे संघाला. त्यानंतर जय गावदेव वडूनगर आणि जयदुर्गा सुरी या दोन संघामध्ये जो सामना झाला मागे तुम्ही बघितला, त्यामध्ये जय गावदेव वडूनगर संघाने एक सोपा विजय संपादन केला. हा सामना आपण पाहतोय कानाई स्पोर्ट पाये वर्सेस पवनपुत्र वडपे. हरेश्वर गोवारी यांच्याकडून ऑफर आलेली आहे शिवाजी यांना. आपण षटकार मारता तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात है, आज की रात बिल्कुल जश्न हो जाएगा अगर 6 मारोगे आप. इस बार गेंद लेग स्टंप के बाहर, हालांकि एक रन लेना चाहते थे, वहां डायरेक्ट हिट करने की कोशिश, दूसरे रन की कोशिश, 2 रन पूरे होते हुए और अब तीसरे रन की भी कोशिश की जाएगी. नाही नाही चांगलं जाते तिथे, वाईटचा इशारा येतो पंचांचा. पंच थर्ड अंपायर कशासाठी आहे? रन आउट. यस ठीक आहे, मी चेक करतोय. सॉफ्ट डिसिजन काय अंपायर सॉफ्ट डिसिजन काय आहे? सॉफ्ट डिसिजन सांगा तुमचा, फक्त तुमचा डिसिजन सांगा. अंपायरचा डिसिजन आउट आहे. बघूया आपण, नक्कीच आपण बेनिफिट ऑफ डाऊट अंपायर साठी दिला जाईल. बघा टेक्निकल जर प्रॉब्लेम असेल बेनिफिट ऑफ डाऊट पंचांच्या माध्यमातून इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला देण्यात येईल. बघा दोन्ही संघांना एक सूचना करतोय, पंचांनी आउट दिलेलं आहे. जर आमच्याकडे टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर पहिल्यांदाच सांगतो की बेनिफिट ऑफ डाऊट गोलंदाजी करणाऱ्या टीमला देण्यात येईल. आणि पंच अनुभव, दिस इज आउट. यस, इथे नक्की सॉफ्ट जो डिसिजन देण्यात आला होता तो मान्य करण्यात आलेला आहे. कारण टेक्निकल दृष्ट्या आपण या ठिकाणी नक्कीच बेनिफिट ऑफ डाऊट जो आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देतोय. धावा किती झाल्या? धावपलकावर 5 लागलेले आहेत. पंच खूप अनुभवी आहेत. नक्कीच पंचां तोलून मापून समालोचक बोलवलेले आहेत, तोलून मापून गुणलेखक बोलवलेले आहेत, तोलून मापून पंच बोलवलेले आहेत. डेकोरेशनचं तर बोलूच नका. आणि लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला आधीच सांगितलं होतं विकास मुकादम आणि दीपक मडवी यांनी की लाईव्ह टेलिकास्टच्या बाबतीत तुम्ही नक्कीच बोट ठेवणार नाही आमच्यावर. अगदी सर्वच या स्पर्धेमध्ये तोलून मापून आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू सरळ बॅटने केलेला आहे. गोलंदाजाकडे हा चेंडू खेळून काढलेला होता आणि अशा प्रकारे फलंदाज धावबाद. पुढील सामना छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर आणि जोशी इलेव्हन भादवड बी
छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघासाठी विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने या सीझन मधील चाचणी स्पर्धा सिनियर 40+ क्रिकेटमध्ये नक्कीच चाचणी स्पर्धेवर आपला हक्क गाजवला होता, नाव कोरलं होतं. जयगावदेव वडूनगर संघालाही विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धावा किती झाल्या? 5 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 4 विकेट 5 धावा. असं म्हटलं जातं होतं विकास मुकादम की हद्दीवर टोणगा भांडतो, परंतु इथे उलट झालेलं आहे. पायी संघाची स्थिती बघा, 5 धावा आणि 4 विकेट. इथे हद्दीवर टोणगा नाही तर परदेशातून आलेला, म्हणजे बाहेर गावावरून आलेला टोणगा बांधलेला आहे. नाही, अजून धर्मेंद्र तांगडे आलेले नाहीत. स्कोर बघा जरा व्यवस्थित चेक करा. 5च आहे. पंच 2 धावा काढल्या का? ओके ठीक आहे, 6 धावा. सॉरी, नाही थोडं इथे गडबड झाली आमच्या गुणलेखाकडून, त्याबद्दल क्षमस्व माफी मागतो. रमेश यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. हरेश्वर गोवारी यांच्याकडून षटकार खेचता तर 500 रुपयांचं पारितोषिक. आज पैशाचा पाऊस पडणार आहे मला वाटते. चेंडू किती? 2 चेंडू टाक. 6. ओके ठीक आहे, 7 धावा झालेले आहेत. ऑफिशियल पंच जेवायला गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही काळजीवाहू सरकार इथं स्थापन केलेलं आहे. थोडंसं ऍडजस्ट करा. प्रभारी सरपंच जसं गावाचा असतो ना, तसंच आम्ही प्रभारी गुणलेखक इथे वापरलेला आहे. आता 7 धावा झालेले आहेत, 7 वेळा पुकारलेले. चला सामना सुरू करा. गोलंदाज तयार. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, स्किट झाला ऑफ स्टंपला, परंतु यष्टी रक्षक कुठेतरी चूक करताना दिसतोय. बाईचा इशारा येतोय पंचांचा. एक पंच भरोडीचे, एक पंच पिंपळघरचे. पंचांच्या भूमिकेत नक्कीच जे पंच आहेत त्यांच्यावर आपण संशय घेऊ शकत नाही. जो शिलन भादवड बी संघ पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी उतरलेला आहे आणि त्यांचा सामना असेल तो छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर. चला विदेश पाटील आपला कॅप्टन पाठवा. विदेश पाटील, कारण समोरच्या संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. आपलाही कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. So welcome all viewers and listeners. You are watching Fabulous Trophy. This is a Amda Trophy 2025. ओहो, काय चेंडू होता. बॅटचं चुंबन घेऊन चेंडू गेला यष्टी रक्षकाकडे आणि आणखी एक फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला. व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त धून. चिन्नू गुळवी यांनी आम्हाला जो स्टँड स्पॉन्सर केलेला आहे स्वर्गीय सुदामजी गुळवी यांच्या स्मरणार्थ चिन्नू गुळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. वेलकम चिन्नू गुळवी, आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. गोलंदाज तयार होतोय. इथे मयूर चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. मयूर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या अंगाला टर्न झाला. क्या बात है. ही गोलंदाजी 40+ क्रिकेट मध्ये लुप्त होत चाललेली मित्रांनो. स्पिन गोलंदाजी. आज स्पिन गोलंदाजीचा जर विचार केला तर जयगावदेव वडूनगर संघामध्ये 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. यशवंत पाटील आणि योगेश चिकणे यांच्या मार्फत चांगली गोलंदाजी झाली. इथे मात्र या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
हो चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. अगेन स्पिन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः झेल सोडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव मिळणार नाहीये. 6वा फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. आगीची मशाल हाती, ह्या जॉनीच्या आगीची मशाल नक्कीच तरुणाईमध्ये भरपूर पेटवले आहेत आमच्या 40+ क्रिकेटर्सने. आणि आता मात्र ते फक्त गाणे ऐकतील. जॉनीच्या आगीची मशाल हाती. या षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाज तयार. हाही चांगला चेंडू, क्या बात आहे. सुनील मामा यांचा वडपे संघ काय जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. कारण समोरच्या संघाला आतापर्यंत 2 षटकामध्ये 9 धावा बहाल केलेल्या आहेत आणि 6 तब्बल फलंदाज पायी संघाचे तंबूच्या आसऱ्याला. पायी संघाने आता विचार करायला हवा. दीपक माडवी नक्कीच का नाही, पायी संघाने सांगितलं होतं की आम्हाला नाईटला खेळायचंय आणि नाईटला खेळून घ्या. आता खेळा नाईटला. 9 धावा आणि 6 फलंदाज बाद. वेलकम, सुस्वागतम. प्रकाशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, माजी सरपंच आणि ज्यांच्या सौ या प्रकाशजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर ज्यांच्या सौ नक्कीच महाराष्ट्रात नव्हे तर आपण पूर्ण भारत देशामध्ये कीर्तनाच्या स्वरूपात या वडुनगर गावाचं नाही तर या भिवंडी तालुक्याचं नाही तर ठाणे जिल्ह्याचं नाव रोशन करत आहेत. हरिभक्त पारायण वनिताताई प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून अनेक कीर्तन गाजलेली आपण पाहिली असतील आणि त्यांचेच नक्कीच पतिदेव प्रकाशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम प्रकाश पाटील दादा, आपलं या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर वडुनगर गावचे सन्माननीय उद्योगपती आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर संघाचे सर्वेसर्वा विदेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मात्र इथे दरम्यान झेल सुटतोय आणि सुटलेल्या झेलावर धावा किती मिळालेले आहेत? 2 धावा मिळतात आणि 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 11. विदेश पाटील नक्कीच बऱ्याच वर्षानंतर या क्रिकेटला जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे कुठेही स्पर्धा असली की आमच्या टीमची एंट्री 100% करा. आणि नक्कीच दीपक मडवी यांची कमेंट आहे की विदेश पाटील पुन्हा एकदा मैदानावर दिसतायत, नक्कीच त्यांना बरं वाटते. धावसंख्या धावफलकावर 12 झालेली आहे. डुबते को तिनके का सहारा, वाईट तर वाईट, धावा येणं महत्वाचं आहे पायी संघासाठी. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. हो, इथे मात्र चेंडू लागतोय यष्ट्यांवर आणि आणखी एक 7वा फलंदाज बाद. पवनपुत्र वाडपे, गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. सिंगल नक्कीच येईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. वेलकम विशाल काबूकर, माजी ग्रामपंचायत सदस्य वडुनगर या आपण ही व्यासपीठावर. तसेच गणेश पाटील सिनियर आपण ही व्यासपीठावर. आपलंही मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सायराज केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर संकेश पाटील, आपलंही या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. या आपण ही व्यासपीठावर. त्यानंतर
इतर जे सहकारी आहेत छत्रपती शिवाजी वडवणोकर संघाचे सर्वांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, हा खराब चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर दीपक मडवी, खरं तर नाईट क्रिकेट खेळण्याची खूप इच्छा होती 40+ क्रिकेटर्सची. आज तुम्ही ती इच्छा पूर्ण केलेली, स्वप्न पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल दीपक मडवी, जितू गवळी आणि त्यांच्या पूर्ण टीमचा आपण आभार मानूया. आणि 5 मार्च नंतर पुन्हा एकदा हाच ऍक्शन सोहळा आपण पाहणार आहोत. जबरदस्त क्रिकेट पुन्हा एकदा 5 मार्च पासून आपण अनुभवाल. धावसंख्या धावपलकावर किती झाली? 15 धावा धावपलकावर लागते. बघा बघा मित्रांनो, 40+ क्रिकेटच्या इतिहासामध्ये ना मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. रेग्युलर क्रिकेट असतं, त्यामध्ये नाईट टुर्नामेंट असते आपली, म्हणजे नाईटला खेळवले जातात. बापाला दिवसा बोलवलं जातं खेळायला आणि पोरांना रात्री बोलवलं जातं. असं बऱ्याच वेळा घडतंय. पण दीपकजी मडवी, या सीझन मध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की सर्व बापांना तुम्ही रात्री खेळायला बोलवलेलं आहे. आणि हे महत्वाचं आहे. फक्त आणि फक्त फोकस केलेलं आहे ते 40+ क्रिकेटवर. हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याबद्दल नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुम्हाला लाख लाख धन्यवाद. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या धावपलकावर 16 जातीये. एक धावाईसाठी संघर्ष करावा लागतोय. कासव माहिती, कासवाची आणि सशाची सर्व शर्यत लागते. कासव हळूहळू पुढे जातो. अगदी कासवाच्या गतीने धावसंख्या वाढते पाये संघाची. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, इथे अतिरिक्त धावा दिल्या जात आहेत. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावा धावपलकावर लागतात. त्या 17, 4 वाईट टाकलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. बऱ्याचशा संघांनी दीपक मडवी भाग घेतला नव्हता. त्यांना वाटलं होतं की मंगळवार बुधवार सामने आहेत, आम्हाला जमणार नाही. परंतु आता हा नजारा बघितला ना, बऱ्याचशा संघांनी फोन केला असेल तुम्हाला की आम्हाला एंट्री पाहिजे आता. परंतु नाही, जे संघ घेतलेले आहेत तितकेच खेळवले जातील. आणि जबरदस्त स्पर्धा, 2 दिवसाची स्पर्धा, डे नाईट. मदनजी बुवा नाईक यांनी दुपारी एक मनोगत व्यक्त केलं की 2 दिवसाची स्पर्धा दीपक मडवी का ठेवली. इतकं भारी आयोजन, इतकं चांगलं आयोजन, आणि फक्त 40+ साठी तुम्ही हे आयोजन का केलं. खर तर इथे अनेक संघ पाहिजे होते. परंतु आपण इथे पाहतोय की आणखी एक डाट जातोय. धावसंख्या धावपलकावर आता मात्र स्थिर आहे 18. नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेट आपण पाहतोय. आणि रजनी क्रिकेटचा हा थरार आमदार चषकामध्ये नो बॉलचा इशारा येतो पंचांचा. ओव्हर स्टेप आय थिंक. यस, धावा येवत कशा येवत. पाये संघ आज इतका का ढकलला? कारण पाये संघामध्ये चांगले बॅट्समन आहेत, चांगले बॉलर आहेत, नक्की त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. परंतु इथे आपल्या विभागामध्ये, आपल्या हद्दीमध्ये कुठे ना कुठे पाये संघ भरपूर बॅकफुटला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. कधी कधी ना
त्रिफलाचित करून केला जातोय वडपे संघाकडून. धावसंख्या पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर होते ती 20 आणि 21 धावांचं एक माफक लक्ष या इथे वडपे संघासमोर ठेवलं जातंय कान्हाई स्पोर्ट पायी संघाकडून. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. जॉय कुमार अँड कंपनी स्पॉन्सर आपण टॉस बॉक्स पाहतोय. जॉय कुमार, त्यानंतर सुजितजी तात्याशेठ ज्यांना म्हटलं जातं, त्यांनी हे टॉस बॉक्स स्पॉन्सर केले. पांडुरंगजी गुळवी साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये या. अनुरागजी गुळवी आणि उपसरपंच नंदकुमारजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये. तसेच दोन्ही संघाचे कॅप्टन प्रकाश भाऊ या आपण ही. दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूया. वेलकम. आपण पाहतायत जॉय कुमार अँड कंपनी स्पॉन्सर टॉस बॉक्स. हे जे कॉइन बनवलेलं आहे पण स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि एका बाजूला आमदार चषक 2025. मी साहेबांना विनंती करेन झाकून ठेवा. कॉलिंग कोण करेल? येस, आपण जोशी इलेवन भादोड बी संघाच्या कॅप्टनला कॉलिंग करण्याची संधी देऊया. येस, स्वयंभू पायगाव असं म्हणणं आहे आणि येस पडलेलं आहे तेच. मान्यवरांना विनंती असेल आपण नक्कीच मान्यवर कक्षामध्ये जायचंय. प्रकाश भाऊ आपण थांबा जरा, तुमचं नक्कीच कमेंट्स घेतल्या जातील इथे. निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. गणेश, निर्णय झालेला आहे समोरच्या संघाचा क्षेत्ररक्षण करण्याचा. फ्लड लाईट आहे. रजनी क्रिकेट आपण खेळतायत आणि छत्रपती शिवाजी वडूनगर संघामध्ये मीही खेळलोय बरीच वर्ष. अगदी नाईट क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. काय वाटतं या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप चांगली आहे. नाईट खेळण्याची संधी ही खूपच चांगली आहे. नक्कीच एक परिपूर्ण संघ आहे तुमचा. हो आहे, त्यात समाधानी आहे. कोणावर जास्त दारोमदार असेल? मला तर लेफ्टी गाण्याकडनं आणि नेत्रंजन पाटीलकडनं खूप अपेक्षा आहे. तुमच्या संघाला शुभेच्छा. 2 मिनिटं थांबत आहे. प्रकाश भाऊ, नक्कीच माझे सरपंच तसेच नक्कीच तुमच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय हरिभक्त परायण वनिताताई यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून सेवा होते. इथे क्रिकेटला पुन्हा एकदा तुम्ही जोडले गेलेत. खरं तर मी पाहिलेलं आहे 40+ क्रिकेट सुरू करण्यासाठी भले ॲज अ म्हणजे रजिस्ट्रेशन बाकी कोणाचंही असो, परंतु 40+ क्रिकेट सुरू करण्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही पुढाकार घेतला होता. एकूणच या दृश्याविषयी आणि या संघटनांविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, अतिशय 40+ म्हणजे एक चालना देणारी खेळाडूंसाठी चालना आहे. आणि छत्रपती हा संघ मीच निर्माण केला की याचा संघाचा मीच नाव ठेवलेला. आणि गेली मी 8 वर्ष मी पूर्णविराम दिलेला. मी प्लेयर कमी असल्यामुळे आमचे गणेश, नेत्रांजनेश, संदेश, संकेश, विदेश हे सगळे प्लेयर आहेत. आणि सांगले दादा तुम्ही चला, प्लेयर कमी आहेत, तुम्ही संघाचे एक जुने जाणते आहात आणि मी आज खेळायला आलो आहे. बस एवढं सांगेन. आणि टुर्नामेंट आधी बस बहुत भारी आहे. कारण आउटफील्ड अगदी मनासारखी आहे की आउटफील्ड एवढी फास्ट आहे, जो टिकेल तिथे रना निघतील. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. गणेश, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस झालेले आहे. जोशीलोन भादोड बी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज वडवणूकर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये. पायी संघाचे कॅप्टन हॅलो, पायी संघाचे कॅप्टन आपण सामना झाल्यानंतर लगेच संपर्क साधा. आज प्रकाश पाटील यांचा आपण मनोगत घेतलं. खरं तर 40+ क्रिकेट सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न त्यांनी केले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी वडूनगर या संघामध्ये आता पुन्हा एकदा त्यांचं पुनरागमन झालेलं आहे. पवनपुत्र वडपे या संघासाठी पण सामना जरा सुरू करू नका. पायी संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा. पायी संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा. त्याशिवाय सामना विकास मुकदमशी संपर्क साधा. आम्ही निर्णय दिलेला नाहीये. कारण कसं आहे माहितीये का,
चालेल, चला, ओके, नो प्रॉब्लेम. बघा, आम्ही ज्याही सूचना करतो ना त्या आयोजकांच्या सूचना असतात, आमच्यावर राग काढू नका. विकास मुकदम. तो आइए दोस्तों, लौट चलते हैं फिर से एक बार क्रिकेट की दुनिया में. हालांकि 21 रनों का यहाँ पर लक्ष्य और 21 रनों का लक्ष्य प्राप्त करने के लिए यहाँ पर प्रमोद और रवि ये बल्लेबाज पायी संघ जर विजय झाला तर जावई पिंट्या पाटील यांच्याकडून तब्बल 1100 रुपये. क्या बात आहे. प्रमोद आणि रवी ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. 21 धावा करायचे. पुढील जो सामना आहे तो छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर वर्सेस जोशीलन भादवड बी. पहिला चेंडू गणेश पाटील यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. रवी आणि प्रमोद ही सलामीची जोडी. बच्चे कंपनी आपण मैदानात जाऊ नका. बच्चे कंपनी इस बार फुल टॉस गेंद स्वंग कर दिया गेंद को. गेंद जाइए स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. पहिली विकेट आलेले. पहिली विकेटच्या पतनानंतर धावसंख्या धावफलकावर 5 लागलेले. वडपे संघाच्या सर्व खेळाडूंसोबत माझी चर्चा झाली. त्यांना मी सांगितलं, तुम्ही सांगता की आमच्या संघाची प्रॅक्टिस नाहीये, आम्ही जास्त खेळत नाहीये. त्यांना मी सांगितलं, जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा 100% खेळता. जिंकलेल्या सर्व संघांना विनंती असेल, आपण वेळेवर उपस्थित व्हायचे. नंदकिशोर खारबाव, विलासमूर्ती राणाल, सचिन स्पोर्ट पूर्णा, जय गावदेव वडूनगर आणि चालू सामन्यातील विजेता संघ. इथे चेंडू हवेत आहे. ओहो, झेल सुटतोय. कॅच छूटता हुआ, सपना तुटता हुआ. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 6 लागलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाला जय गावदेव वडूनगर संघाकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, जसे ज्यांच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत प्रियंका दीपक पाटील. दीपक पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. लॉफ्टेड शॉट, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि दुसऱ्या विकेटचा पतन. विकेट डाऊन. व्यासपीठावर उपस्थित विदेश पाटील. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ ज्या वर्षी ही कमिटी स्थापन झाली, नवीन 40+ क्रिकेट संघटना, त्या वर्षापासून म्हणजे 2011-12 पासून विदेश पाटील यांचा संघ छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या संघटनेशी जोडला गेलेला आहे.
सर्व आहेत छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचे आणि वडूनगर गावचे उद्योगपती विदेश पाटील यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपण करतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण धावसंख्या धावपलकावर पाहतोय 6. कान्हाई पाये वर्सेस पवनपुत्र वडपे या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहतायत. बॅक फुटला गेले फलंदाज. ओहो, आणखी एक फलंदाज. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट. कॅच ऑफ द नाईट. व्हॉट अ ग्रेट कॅच. सामना कोणीही जिंकू द्या, मात्र हा जो झेल आहे तो स्टेटसवर 100% राहणार आहे दिनेश यांच्या. कारण आजच्या नाईटचा सर्वोत्कृष्ट झेल आतापर्यंतचा पकडलेल्या पॉइंट क्षेत्रामध्ये दिनेश यांनी या षटकामध्ये आपण पाहतो रविकांतच्या 3 विकेट आलेले आहेत. इट का जवाब पत्थर से. कारण धावा 21 करायच्या आहेत. पहिल्या षटकात आपण पाहतो तब्बल 3 फलंदाज बाद झालेले वडपे संघाचे आणि धावसंख्या धावपलकावर 6. आता मात्र आपण म्हणू शकतो नक्कीच हद्दीवर टोणगा बांधतोय, सहजासहजी सोडणार नाहीये. तुम्ही जेव्हा तुमच्या गावात कुठलीही गोष्ट करताना तुमच्या अंगामध्ये 100 हत्तींचं बळ असतं. उर्वरित 18 चेंडू जिंकण्यासाठी 15ची गरज आहे. विशाल नाईक आम्हाला पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. यानंतरचा मित्रांनो सामना पाहायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर वर्सेस जोशीलन भादवड बी. दोन्ही संघांना खातं खोलायचे या सीझन मध्ये. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिलेले. पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल. यस आणि दुसरी धाव पूर्ण. सुनील भाऊ आम्हाला पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. वेलकम मॅन फ्रॉम भरोडी सुनील पाटील. एक चांगले पंच आहेत. धावसंख्या धावपलकावर 7 झालेले. मोहनदादा भोईर आम्हाला पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत समालोचन कक्षामध्ये. वेलकम मोहनदादा. अंपायर काय इशारा आहे तिथे. अंपायर टायमिंगचा तिथे नक्कीच इशारा दिलेला आहे. कुठे ना कुठे खूप वेळ वाया घालवतायत पायी संघ. धावसंख्या विशाल नाईक सांगतायत झालेली 8-21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हलक्या हाताने चेंडूला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे, पण सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. सिंगलने धावसंख्या धावपलकावर लागतीये ती 9. हॅलो. पिंट्या पाटील पायगावचे जावई आहेत. पायगावचे जावई आहेत आणि पाय संघ स्पर्धेमधून जर आपण विजय संपादित केला तर त्यांच्याकडे काय फक्त 1100. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षकांमध्ये खास करून लक्की गोंदले अर्थात सर्वांचे लाडके प्रवीण गोंदले यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेला आहे. राष्ट्रीय कबड्डीपट्टू म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ख्याती आहे आणि कित्येक कबड्डीपट्टू ज्यांना घडवलेले आहेत असे सर्वांचे लाडके आमचे
प्रवीण गोंदले यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद प्रवीणजी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगितलं. दुसरा गोलंदाज येतोय रमेश. विजाचं मापक लक्ष फक्त आणि फक्त 22 धावांचं. मात्र पहिल्या ओव्हरमधून फक्त जमा झाल्या 6 धावा. 3 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज रमेश. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना थोडासा ऑन-द-ऑफ खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. रमेश धावा किती झाली? धावसंख्या 9 आहे. आता मात्र चेंडूला सुंदर स्पंज केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षक खास करून आमच्या परमबीर तालुक्याचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ भिनार, भिवंडीचा बुलंद आवाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे, मेरी आवाज मेरी पहचान, माझे परममित्र माझे बंधू संदेश बखारे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले आणि खास करून वडपे संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद संदेश. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आम्हाला आणि या ऑर्गनाइज कमिटीला आपण ऑल दी बेस्ट करता. धन्यवाद. धाबा किती झाल्या? धावसंख्या 14. आता विजापासून 7 धाबा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चित या सामन्यामधून आपलं वर्चस्व निर्माण करताना संघ आपण पाहतोय पवनपुत्र वडपे. स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट बिग शो आपण पाहतोय. रजनी स्पर्धेचा अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. पुढील 2 संघात देखील मधून मला वाटतं देखील नाणेफेक झाली. एका बाजूला जोशी 11 भातबड बी तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी वडुनवगर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगितलं. तिसरा गोलंदाज येतो केशव. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा. बेल कमी घ्या. येणारे 12 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज केशव. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्र मात्र एकदम कंप्लीट एकदम संघात धावसंख्या पुढे सध्या. आता जे समीकरण येणार चेंडू 11 विजयासाठी 7 धावांची गरज. या सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय पवनपुत्र वडपे. बीजापासून फक्त 6 धावा दूर आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रमे केशव. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा खराब चेंडू. दिशांनी चेंडू स्वर मारा. 50 समांतर धाव मिळते अमांतर. या एका धाब्याने सांगा धावसंख्या पुढे सध्या येणारे चेंडू 11 विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. 11 गेंदे शेषे 5 रनों की जरूरत. चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला. मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित करताना फटका मारण्यासाठी तुमच्याकडे खऱ्या अर्थानं तुमचं फुटबॉल फार महत्वाचं असतं. तुमची टाइम, तुमची नजर आणि तुमचा टाइम या सर्व गोष्टी अवेलेबल हव्या असतात. बॅट्समन योगेश आहे का? पिंटू. चेंडूला शॉर्टन पुल करण्याचा प्रयत्न होता. नजर हटी दुर्घटना घटी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज
अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताळणारा गोलंदाज केशव. बघा जरी विजयाचं लक्ष कमी असलं तरी मात्र एक संघर्ष करावा लागतो विजयासाठी पवनपुत्र वडफे संघाला. येणारे 8 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज आहे. कदाचित धावा 30. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका, चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर चौकार आणि चौकारानं विजय संपादित होतोय. अतिशय चांगला उत्तम फटका. आपण फलंदाज योगेशच्या बॅट मधून पाहिला आणि या चौकारानं संघाचा विजय संपादित होत आहे. विजयाचा शिल्पकार नो डाऊट, ज्याच्या माध्यमातून आपण चांगली गोलंदाजी पाहिली. रवी पहिल्या षटकाताना अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. वेलकम प्रदीप पाटील. नो डाऊट सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार मानकर रवी, आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य भाषण मंचावर या. चला जोशी 11 भारत संघाचा कॅप्टन आपण देखील विनाविलंब लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं प्लीज. कानाई पाये संघाचा कॅप्टन